नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। तर आज आपण आलेलो आहोत मंगळवार पेठेतील कलकल ग्रुप या मंडळाकडे। तर आज आपण इथे एक अनोखं दृश्य म्हणजे अनोखी मूर्ती बघायला इथे आलेलो आहोत आणि या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे आणि ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांना संकल्पना कशी सुचली हे आज आपण बघणार आहोत। पण ही मूर्ती आहे अद्वितीय अशी चाणक्य काळातील ही मूर्ती आहे, ज्या गणेशाला 5 शरीर आणि 1 डोळ म्हणजे ही श्रीकृष्ण लीला असं या मूर्तीचं नाव आहे। तर या मूर्तीबद्दल काय काय वैशिष्ट्य आहेत ही आज आपल्या इथल्या मंडळातल्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया या मूर्तीबद्दलचं महत्व। नमस्कार। नमस्कार। नाव तुमचं? वैभव माने। हे जे आता तुम्ही सगळं बनवलेलं आहे आणि आज जी आता आम्ही मूर्ती बघितली त्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? तर ह्या कन्सेप्ट बद्दल बोलायचं झालं तर आम्ही दरवर्षी कोल्हापूर वासियांसाठी आम्ही प्राचीन मूर्त्या सादर करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो। तसंच या वर्षीची मूर्ती आम्ही जी केली आहे त्यासाठी आम्ही ही मूर्ती आम्हाला 1 वर्षापूर्वीच जी आम्ही शोधत असतो त्यावेळी सापडली होती, पण त्याचा आम्हाला पुरेपूर इतिहास आम्हाला मिळाला नव्हता, म्हणून मागच्या वर्षी आम्हाला हे करायला मिळालं नाही। पण ह्या वर्षी आम्ही त्याचा पूर्ण इतिहासाचा अभ्यास करून या वर्षीची आम्ही मूर्ती स्थापन केलेली आहे। मग ही मूर्ती तरी तुम्हाला म्हणजे तुम्ही जे आता म्हटला की आम्हाला मागच्या वर्षीच कळालं होतं या मूर्तीबद्दल, म्हणजे त्याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली? आमची एक टीम आहे ती आम्ही पूर्ण वर्षभर आम्ही असे प्राचीन मूर्त्याचा आम्ही शोधत असतो, जे आम्ही त्याचा पूर्णपणे इतिहासाचा अभ्यास करत असतो। त्या आम्ही शोधताना आम्हाला या मूर्तीचा आम्हाला जे इतिहास सापडला आणि त्या इतिहास आम्ही लोकांवर कोल्हापूर वासियांच्यावर प्रयत्न केला की सादर करण्याचा। मग ही मूर्ती ज्या वेळेला तुम्ही म्हणजे तुमच्या डोक्यात आलं की आपण आता या वर्षी हे करूया, तर मग ही मूर्ती तुम्ही बनवून घेतली का? हो, आमची जी मूर्तिकार आहेत संदीप संभाजी कातवरे यांनी ही जी मूर्ती बनवलेली आहे त्यांना हे बनवायला कमीत कमी 1 वर्ष लागला हे मूर्ती बनवण्यासाठी। तर त्यांनी हे पूर्ण उत्कृष्ट जी मूर्ती तुम्ही बघू शकताय, त्यांनी जे नक्षी काम केले त्यांनी पूर्णपणे कोरीव काम आणि त्याचे कष्ट त्यांचे तुम्ही दिसू शकता त्यांचे त्यामागचे। आणि कसं आहे आता हे जे सगळं तुम्ही उभं केलेलं आहे मग त्याच्या मागे म्हणजे आता ही मूर्ती तर तुम्ही बनवलेलीच आहे, पण त्याचं प्रतिबिंब पाण्यातून खाली 15 फूट दिसतं, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे ते कशा पद्धतीनं केले तुम्ही? हे जर म्हणा ह्याच्या मागचं जर आम्ही म्हणाल तर आमची जी आमची जी कार्यकर्ते आहेत त्यांच्या ह्या मागचे पूर्ण कष्ट आहेत। आम्ही जे महिनाभर आम्ही जे त्याच्या मागे राबलेले आहेत ते जे कष्ट आहे ह्याच्या मागचं जे एवढंच आहे की आपण बघू शकता की मूर्ती आपण सिलिंगला लावलेली आहे आणि जेवढे तुम्ही वरती जेव्हा मूर्ती लावता तेवढीच खाली तुम्ही दिसू शकता, त्यामुळे ते असं वाटतं की खूप खोल आहे। त्याचे प्रतिबिंब आपण ते दिलेलं आहे, ती असं वाटतं की आपण जेवढी मूर्ती आपण वरती लावणार आहे आणि त्याचे रिफ्लेक्शन खाली तेवढ्या डीप लेवलला दिसणार आहे। म्हणजे मूर्ती आणि पाण्याच्या मधला जो गॅप आहे तेवढाच तो मूर्तीच्या पाण्याच्या खाली दिसणार। येस। मग ही मूर्ती आता तुम्ही म्हणताय की शिल्प आहे हे, मग ते कुठल्या रूपातलं आहे आणि कशा पद्धतीनं ते रूप आहे? या जर मूर्तीच्या बद्दल बोलायचं झालं तर हे महाराष्ट्रातील सांगली कुंडल गावातले एक शिल्प आहे। या शिल्पाच्या हल्ली 6 वर्षाच्या उत्खननाने सापडलेलं आहे। ही मूर्तीची ही चालुक्य काळात 11वे-12वे शतकातील मानले जाते। ही मूर्ती जर बोलायला झाले तर 1 मुख आणि 5 शरीर असलेले श्रीकृष्णाचे बाललीला असलेले शिल्प आहे। तर हे जर बघायला गेलं 5 शरीर आणि 1 डोकं हे प्रत्येक चेहरा आहे त्या प्रत्येक शरीराचं एक प्रतीक असलेलं समजलं जातं। तर आम्ही हे इतिहास हे करत सापडत असताना त्याचे 3 संदर्भ मिळालेले आहे। एक संदर्भ जर बोलायचं झालं तर आपल्या प्राचीन ह्याच्यामध्ये 5 घटक आहे, पृथ्वी, अग्नी, वायू आणि अवकाश असे संबोधले जाते। तसेच दुसरा संदर्भ झाला तर हे मल्लयुद्धाचं असलेलं देखून जाते। परत ते हे जे श्रीकृष्णाचे शिल्प आहे ते रेंगाळणाऱ्या बाळासारखं असल्यासारखं वाटते, असे आम्हाला हे संदर्भ आपल्याला इतिहासातून सापडलेले आहेत। एक रूप जर आपण बघितलं तर त्यांनी दोन्ही हात असे ठेवलेले आहेत, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्याचं काय महत्व आहे? त्याचं म्हणजे म्हणतात की आपण बघू शकता की जेव्हा बाळ आपलं रांगते जेव्हा असं धावते त्याचं ते बाळ रेंगाळण्यासारखाचे प्रतीक आहे, त्यामुळे ते हात आपले असे दिसतात। ते आता जी ही तुम्ही पाण्याची जी खोली केलेली आहे ती आता आपण बघतोच की आपल्याला वाटतं की ती 15 फूट खोल आहे, पण ती तेवढी नसून त्याची हे किती आहे? ऍक्च्युअली ते बोलायचं झालं तर ती 2 फूटच आहे, पण ते जे आम्ही इफेक्ट दिलाय त्यामुळे ते वाटते की 15 फूट खाली आहे। आता हे सगळं जे तुम्ही आरास केलेली आहे त्याच्यासाठी तर ह्याचा कालावधी किती आहे, म्हणजे किती दिवस लागले तुम्हाला करायला? ह्याचा जर बोलायचं झालं तर जे सेटअप आपण हा डेकोरेशन प्राचीन काळातला उघडला त्याला कमीत कमी 1-1.5 महिना लागला हे उभा करण्यासाठी आणि ह्याच्या मागे भरपूर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे भरपूर आतत प्रयत्नातून हे आपण साकार केले आणि तुम्ही बघू शकताय इतक्या सुंदर प्रमाणे आम्ही प्रयत्न केलाय कोल्हापूर वासियांसाठी मांडण्याचा आणि आमचा
हे जो आम्ही जे केलंय असाच प्रयत्न आम्ही करत राहू दरवर्षीप्रमाणे. इथल्या कोल्हापूर वासियांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आता तुम्ही बघू शकता की याला जो आम्हाला वाटलं पण नव्हतं की स्वप्नात की एवढा आम्हाला प्रतिसाद मिळेल, पण हे कोल्हापूरवासी तसेच बाहेरचे लोक, सांगली, कर्नाटक, हुबळी ह्या साईडनं पण लोक आपल्याला आपले जे व्हिडिओ बघून इंस्टाग्राम वरून आपल्याला शोधत हे येत आहेत. तरी खूप आपल्या कोल्हापूरवासींकडून खूप प्रतिसाद मिळत आहे या सगळ्या गोष्टीसाठी. तर आता आपण बघितलं की इथले कार्यकर्ते जे आहे खूप कष्टाने त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे आणि त्यांनी या मूर्तीबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. पण आता आपण ती मूर्ती बघणार आहोत. आता आलेले आहेत शिवसेना शिंदे गटाचे हर्षल सुर्वे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण त्यांना हा देखावा कसा वाटला आणि एकूणच त्यांचं मत काय आहे. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटलं तुम्हाला इथे बघून? नाही, खरोखर अतिशय सुंदर, म्हणजे दुर्मिळ आपण एखाद्या जुन्या मंदिरात म्हणजे पौराणिक मंदिरात गेल्यासारखा फील येतो. म्हणजे आमच्या मंगळवार म्हणजे माझा आणि ह्या कलकल ग्रुपचं बरेच वर्षाचं नातं आहे. म्हणजे मी एक छोटासा या मंडळाचा कार्यकर्ता असल्यापासून पण काही याच्यामुळे यायला जमत नाही, पण दरवर्षी कोल्हापुरातली जी नामवंत जी मंडळ आहेत, जे काहीतरी दरवर्षी वेगळं दाखवण्याचा, गणेशाची भक्ती वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यातलं एक प्रमुख मंडळ म्हणजे हे मंगळवार पेठेतील कलकल ग्रुप आहे. त्यांची ही मूर्ती मी पहिल्यांदा सोशल मीडियाला बघितली आणि आता इथं येऊन हा सगळं देखावा बघितला. अतिशय सुंदर. खरोखर कोल्हापूरकरातल्या लोकांनी किंवा महाराष्ट्रातनं जे गणेश भक्त कोल्हापूरमध्ये येतात त्यांनी या मंगळवार पेठेतील हा कलकल ग्रुपचा देखावा अवश्य बघावा. काहीतरी वेगळं आणि एक युनिक म्हणजे पौराणिक मंदिर त्यांनी इथं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते 100% त्यामध्ये यशस्वी ठरलेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. तर आता आपल्या बरोबर आणखी काही नागरिक जोडत आहेत आणि आता आपल्याला इथं 2 महिला दिसत आहेत. त्यांनाही विचारूया त्यांना हा देखावा कसा वाटलेला आहे आणि त्यांचं याबद्दलचं मत काय आहे. नमस्कार काकी. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मी उदयमाळे. तुम्हाला हा देखावा एकूणच कसा वाटला? एकदम छान वाटला. अगदी लग्न झालेच आमचे 35 वर्ष झाले, पण एवढे यांची कलकल असायची तर 35 वर्षात एकदम सुंदर आणि काहीतरी नवीन बघायला लोकांना मिळालं. हे छान वाटलं. तुमचं मत काय आहे? एकदम सुंदर आहे मूर्ती, युनिक आहे. कोल्हापुरात अशी मूर्ती झालेलीच नाही, पहिल्यांदाच अशी बघायला मिळाली आहे. खूप छान. कसा वाटला देखावा बघून? म्हणजे काय वेगळं पण आहे का? काय भरपूरच काहीतरी वेगळंच आहे. एक नंबर केले, काही विषयच नाही त्यात. काहीतरी वेगळं बघायला भेटले, काही विषय नाही. कसा वाटला तुम्हाला? भारी एकदम एक नंबर. छान वाटलं. छान वाटलं. म्हणजे काय वेगळं पण वाटलं तुम्हाला यामध्ये? संस्कृती भारी आहे. अगोदर अशी कधी मूर्ती बघितली, पहिल्यांदा ही मूर्ती बघितली आम्ही. आणि आपल्याला गणपतीच्या मूर्तीचं प्रतिबिंब दिसते पाण्यात, ते पूर्ण स्पष्ट दिसते. म्हणजे काय तर नवीन केलंय. आपल्या संस्कृती अशी जपली पाहिजे आणि नवीन नवीन काही काय प्रक्रिया केल्या पाहिजे. तुम्ही दरवेळेला ह्या मंडळाचा गणपती बघायला येता का? हो, येतोय. येता. मग दरवेळेला तुम्हाला काहीतरी असं नवीन बघायला मिळतं? आम्हाला काहीतरी काही नवीन असं बघायला मिळतं. आपलं नाव? नेहा पाटील. कुठून आलाय तुम्ही? मी मुंबईवरून आले. मग हा खास देखावा बघण्यासाठी तुम्ही मुंबईवरून आलाय का? हो, आम्ही हा मुंबईमध्ये असतो तेव्हाच रील्स पाहिली होती, तेव्हाच बघायसाठी खास आलोय आम्ही इकडे. कसा वाटला देखावा? खूप म्हणजे खूप छान आहे. असं फर्स्ट टाइम असं आम्ही बघितलंय हे, त्यामुळे खूप छान वाटत आहे. तर आता आपण बघितलं की एकूणच इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं काय मत होतं आणि इथे येणाऱ्या भाविकांचंही या देखाव्याबद्दल काय मत होतं. तर तुम्हालाही जर हा देखावा बघायचा असेल तर मंगळवार पेठेतील कलकल ग्रुपला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. पहिल्यांदाच आपल्याला हे ऐतिहासिक
अशी किंवा प्राचीन अशी मूर्ती बघायला मिळणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.